नांदेडच्या हदगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील श्री दत्त मंदिर येथे आयोजित भव्य रामकथा सोहळ्याच्या पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक पार पडली। या बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी उपस्थिती लावली। गतवर्षीप्रमाणे यंदाही श्री रामकथा, श्री 108 कुंडी दत्त याग महायज्ञ व नामसंकीर्तन सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पाडण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। बैठकीदरम्यान व्यासपीठावरून बोलताना अशोकराव चव्हाण म्हणाले की यावर्षीचा रामकथा सोहळा गतवर्षीपेक्षाही अधिक उत्साहपूर्ण आणि भव्य दिव्य स्वरूपात पार पाडण्यासाठी सर्व भक्तांनी सहकार्याची भावना ठेवावी। यावेळी आमदार बाबूराव कदम कोहळीकर, नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील, उपविभागीय अधिकारी कांबळे, तहसीलदार तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, राजकीय पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भव्य धार्मिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन व आयोजकांकडून सर्व आवश्यक नियोजनाची रूपरेषा निश्चित करण्यात आली असून पिंपळगाव परिसरात भक्तिमय वातावरणाची सुरुवात झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, GK न्यूज, हदगाव, नांदेड। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।